सुंदररित्या धम्मचारिणी तारान्विता यांची ओळख आम्हाला सगळ्यांना करून दिलेली आहे। आपण काय काय त्यांच्याकडून घेऊ शकतो हे सगळं तुम्ही दाखवलं आहे। म्हणजे तुम्हाला प्रेरणा भेटू शकते तर आम्ही त्याच्यापुढे काहीच नाही। आम्हाला त्यांच्याकडून किती प्रेरणा घेता येईल हे घेऊ आम्ही प्रयत्न करू या गोष्टींचा। येस, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे आणि पुण्यानुमोदन। प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा आहे। महामंगल सूत्रामध्ये म्हटलं आहे की कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमं। याचा अर्थ असाच की वेळोवेळी सद्धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे। तर हा धम्म श्रवण करण्याची संधी आज आपल्या केंद्राला आपल्या आदरणीय धम्मचार्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। तर ह्या सर्वांतर्फे आपल्या केंद्रातर्फे मी आदरणीय धम्मचारिणी तारान्विता यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे। तर त्यांचा आज जे टॉपिक दिलेला आहे किंवा विषय आहे ते कालामसुत्त असणार आहे आणि कालामसुत्त या विषयाला धरून ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत। तर मी पुन्हा एकदा विनंती करते आदरणीय धम्मचारिणी तारान्वितांना की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन करावे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांना सर्वप्रथम मी वंदन करते आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई येथील सर्व धम्मचारी धम्मचारिणी आणि धम्ममित्र पुरुष आणि महिला दोघे जण गेले ना, या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। त्याचबरोबर सर्वप्रथम मला आज इथे जे पाचारण केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि विशेष करून आयोजकांचं आणि त्याच्यात जास्त विशेष करून म्हणजे धम्मचारी जिनरत्नांचं, कारण त्यांनी अक्षरशः म्हणजे गेली 3 आठवड्यापासून संपर्कात राहून आज इथपर्यंत संपर्क करून मला इथे उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद जिनरत्न आणि तुम्हा सर्वांचे पण। पाचारण केलं आणि आता खरं म्हणजे खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे की जे आपले सूत्रसंचालन आरतीने सांगितलं की काय आपण आज म्हणजे मला काय जबाबदारी दिली आहे, तर ती बोलण्याची संधी दिल्याबद्दल पण मी खूप खूप धन्यवाद करते तुम्हा सर्वांचे। कारण एखाद्या विषयावर बोलायचं किंवा एखाद्या विषयाचा वर्कशॉप घ्यायचा तर त्या लीडरला त्या टीचरला जरी माहिती असलं तरी पण तयारी करावी लागते, बरोबर की नाही? आणि ती तयारी करण्याची संधी मिळते म्हणजे आपल्यासारख्या धावपळीच्या जीवनात जगत असलेल्या गृहस्थी लोकांना। तर त्यामुळे म्हणून मला खूप बरं वाटतं की गेली 15 दिवस झालं की मी ह्याच वातावरणात आहे की जे आता आपण दिवसभरात ह्या वातावरणाच्या संपर्कात येणार आहोत ते, आणि म्हणून मी खूप आनंदी आहे। आणि त्यातल्या त्यात जास्त आनंद आता झाला तो म्हणजे माझी मैत्रीण धम्मभगिनी जयप्रियानी म्हणजे खूप सुंदर असं माझी ओळख करून दिली। आणि म्हणतात ना की म्हणजे जर आपली ओळख जर झाली आणि त्यात आपली स्तुती होत असेल तर अजून आनंद होतो, नाही का? आपलं कौतुक होत असतं तर खूप आनंद होतो। तर तसं आनंदाचे क्षण आणि अनुभवाचे क्षण मला जयप्रियाच्या ओळखीच्या शब्दातून मिळाले, त्याबद्दल मी धम्मचारिणी जयप्रियांचं खूप खूप पुण्यानुमोदन करते। त्याचबरोबर वातावरण सुरू करण्याआधी खूप छान सुंदर अशी पूजा म्हटली दोघींनी। भोसले लक्षात राहिलं का तर माझं माहेरचं आडनाव भोसले आहे तर तुम्हा दोघींचं नाव सांगा ना। निकिता आणि जान्हवी। तर निकिता आणि जान्हवीचं खूप खूप पुण्यानुमोदन। त्याचबरोबर छान सूत्र म्हणतात ना हातात घेतली आणि सुरुवात केलेली आहे, तर धम्ममित्र आरतीचं खूप खूप पुण्यानुमोदन। आणि
मग आज आपण अजून जास्त आनंदात राहण्याचा किंवा अनुभव घेण्याच्या वातावरणाला सुरू करायचं आहे. तर म्हणतात ना, एक प्रकारे त्याची तयारी करायची आपल्याला. तर त्या तयारीसाठी जी पूर्वतयारी आहे, जे जे काय करावं लागतं ते ऐकायला तुम्ही तयार व्हा आणि मी सांगायला तयार होते. त्याबरोबर नुसतं ऐकायचं नाही आहे, तर आपल्याला त्याच्याबद्दल जे चिंतन करता येईल, आपल्या जीवनाशी कसं संपर्कात आहे ते, ह्याकडे आपण त्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी सर्वात प्रथम आपण ध्यानाची पूर्वतयारी करूया. एक 5 मिनटं आपण शांत राहण्याचा प्रयत्न करूया. आपलं जे कोणी आपण जास्त लांबचा दूरचा प्रवास करून इथे पोचलेला आहोत, आम्ही महिलांनी घरातली किचनमधली पटापट कामे करून इकडे पोचलेलो आहोत. मुलांना हे करा ते करा, आम्ही येईपर्यंत कुठे जाऊ नका, नाही का, अर्ध लक्ष तिथेही जात असेल. तर त्या सगळ्या धावपळीतून आपण आलेलो आहोत. तर आपल्याला स्थिर करायचं आहे. तर स्थिर करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपली शारीरिक अवस्था, आपलं शरीर स्थिर करूया. कुशनवर आपण बसलेलो आहोत. पाठ सरळ आहे, खांदे सरळ आहेत, डोळे अलगद बंद. शरीर स्थिर होत आहे. ह्याची खात्री करूया. हळुवारपणे मनात डोकावूया, कोणता विचार चालला आहे. बाहेरील विचार येत असेल तर त्याला थांबवूया. मला आता दिवसभर शिबिराचा आनंद घ्यायचा आहे. शिबिरात जे काही ऐकणार आहे त्याचं चिंतन करायचं आहे आणि त्यासाठी माझं लक्ष असणं गरजेचं आहे. तर मनामध्ये तो विधायक विचार आणूया. मनाला शांत करूया विधायक विचारांनी. स्थिर होण्यासाठी आपण आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करूया. श्वास नैसर्गिकरित्या आत जात आहे, बाहेर येत आहे, ह्याकडे लक्ष केंद्रित करूया. नुसतं बसणे,
शरीर स्थिर आहे, मनात उत्साह आहे, श्वासोश्वासाकडे लक्ष आहे, आणि त्याचा अनुभव घेऊया. नुसतं बसणे, जर विचार मनात आला येऊ द्या, पण त्याच्या प्रवाहात जाऊ नका. विचार आला जाऊ द्या, त्या विचाराला चिटकून बसायचं नाही. नुसता बसणे, जसं आकाशात ढग येतात आणि जातात, तसंच आपलं मन विशाल आहे. विचार येत असतील येऊ द्या आणि सहजपणे जाऊ द्या. शरीर स्थिर झालं आहे, मन शांत झालं आहे. कोणत्या विचाराला पकडलेलं नाही. अनुभव घ्या. नुसतं बसणे, नुसतं बसणे. अनुभव घेत आहोत. किती स्थिर, शांत आणि उत्साहित वाटत आहे. अनुभव घेऊया. हळूहळू आपण या नुसतं बसण्याच्या सरावाला थांबवणार आहोत आणि जी काही शांतता, जी काही स्थिरता थोड्या अवधीत निर्माण केली आहे, तिचा उपयोग
आपण आपल्या पुढील कार्यक्रमासाठी उपयोगात आणूया असा संकल्प करून आपला हा सराव थांबवायचा आहे. आशा करते तुम्ही शांत झालेला असाल. ऐकण्यासाठी तयार आहात? गुड. तर आपण सर्वांना माहीतच आहे की बुद्ध धम्माचा पूर्ण सार कशामध्ये आहे? कशामध्ये आहे? कोणत्या? बुद्ध धम्माच्या उपदेशाचा पूर्ण सार कशामध्ये आहे? त्रिपिटकामध्ये आहे, बरोबर? आणि त्या त्रिपिटकामध्ये म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी, सुखासाठी बुद्धांनी दिलेले उपदेश, मार्ग, त्याचबरोबर शीलांचं आचरण, विनय, ही सर्व संकलन त्रिपिटकात केलेलं आहे. आणि त्रिपिटकाचे 3 भाग आहेत. तर पहिला आहे एक विनय पिटक की जे भिक्षू आणि भिक्षुणींसाठी शीलांचं, विनयांचं संकलन केलेलं आहे. आणि दुसरं आहे सुत्त पिटक की ज्यामध्ये भगवान बुद्धांनी जो उपदेश दिलेला आहे त्या उपदेशांचा ते सर्वांसाठी आहे. म्हणजे भिक्षू, भिक्षुणी, गृहस्थी, उपासक, उपासिकांसाठी आहे. आणि तिसरं पिटक आहे विनय पिटक की ज्यामध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास, अभिधम्मामध्ये की ज्याच्यामध्ये बौद्ध धम्माचा काय आहे? अभ्यास आहे, बौद्ध धम्माचे सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये पूर्ण बौद्ध धम्माच्या शिकवणीची किंवा मूळ गोष्टींची पूर्ण व्याख्या दिलेली आहे. तर अशा ह्या एवढं सगळं अभ्यास करणार नाही आहे बरं का आपण. म्हणजे आज आपण ज्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत ते सुत्त पिटकामध्ये, आणि सुत्त पिटकामध्ये पण 5 भाग आहे. त्याच्यामधला अंगुत्तर निकायामध्ये जो उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत आणि एक प्रकारे चर्चासुद्धा करणार आहोत. तर त्यामध्ये अंगुत्तर निकायामध्ये आजचा अभ्यास कोणता करणार आहोत आपण? कालाम सुत्त. तर कालाम सुत्ताचं संकलन केलेलं आहे आणि त्याला केसपुत्तीय सुत्त पण म्हटलेलं आहे बरं का. अंगुत्तर निकाय हे पाली भाषेमध्ये जेव्हा म्हणजे त्याचं संकलन केलेलं आहे तर त्यामध्ये त्याला केसपुत्तीय सुत्त सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हे जे कालाम सुत्त जे आहे, केसपुत्तीय सुत्त जे आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये तर ह्याला इतकं प्राधान्य दिलेलं आहे का त्रिरत्न बौद्ध महासंघ हा काय करतो? काय घडवण्याचा कारखाना आहे? माणूस, बरोबर ना? माणूस घडवण्याचा कारखाना आहे. म्हणजे एखादा व्यक्ती बनवतो आहे आपल्याला, माणसाला. आणि म्हणून व्यक्ती कसा घडला जातो किंवा कसा घडवला पाहिजे ह्यासाठी कालाम सुत्ताचा खूप उपयोग आहे. असं म्हटलं गेलंय की कालाम सुत्त हे एक प्रकारे मानवी मुक्तीचा जाहीरनामा आहे बरं का. म्हणजे आता माणसाला कसं घडवलं पाहिजे, व्यक्तीला कसं घडवलं पाहिजे ह्याचा जर उपदेश असेल तर एक प्रकारे तो मानव मुक्त होणारच आहे की नाही. आणि मानव मुक्त होणार आहे तर त्याचा एक जाहीरनामा आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुत्तामधून आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे.
त्याचबरोबर कालाम सुत्त जे आहे हा एक प्रकारे आपल्याला आपल्या मनाच्या स्वतंत्रतेच्या संपर्कात आणतो बरं का. बघा खूप महत्त्वाचे शब्द आहेत आणि खूप महत्त्वाचा अभ्यास आहे. असा हा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे एक प्रकारे मनाच्या स्वतंत्रतेच्या संबंधित नेणार आहे. म्हणजे काय तर काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे आणि ते कोणाच्या कशाच्या आधारावर स्वीकारायचं आणि नाकारायचं. म्हणजे एक प्रकारे आपल्याला मनाचं स्वातंत्र्य मिळतंय की नाही आणि ते स्वतंत्र मिळण्यासाठी आपण म्हणजे आपल्या मनाच्या संपर्कात येतो आणि ह्याबद्दल आपल्याला खूप स्पष्टता मिळते आहे ह्या कालाम सुत्तामध्ये. एक प्रकारे आपलं जीवन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं आहे हो, खूप धावपळीचं आहे की नाही. आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांचं तर खूप धावपळीचं आहे बरोबर. मग अशा ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला किती स्वातंत्र्य पाहिजे की नाही. असतं का स्वातंत्र्य पण जर आपण हे कालाम सुत्ताचा अभ्यास केला, त्याचा सराव करण्याचा संकल्प केला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. एवढा म्हणजे काय म्हणतात शाश्वती एवढं आश्वासन पुढे येणार आहोत आपण ह्या कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. आणि किती महत्त्वाचं असेल ना. म्हणजे मी सांगताना पण म्हणजे विचार करतानाही मला असं वाटतं की खरंच म्हणजे आपलं रोजचं जीवन सकाळी उठून ब्रश करणं नाही का, घरची कामं करणं, जेवण बनवणं, ऑफिसला जाणं, मुलांना तयार करणं, प्रवास करणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या वाटतातच की नाही. कारण शरीर आहे, शरीराला जगवायचं आहे, त्यामुळे हे सगळं करायचं आहे. पण त्याबरोबर शरीराबरोबर काय आहे आपल्याला मन आहे की नाही. पण ते मन प्रत्येक क्षणाला नुसतं सुरगळलं जातंय किंवा प्रेशर येतं. घरामध्ये पण प्रेशर, ट्रॅव्हलमध्ये पण प्रेशर, ऑफिसमध्ये पण प्रेशर, घरून आल्यानंतर पण प्रेशर, त्याचबरोबर बाहेरचं वातावरण पण केवढं प्रेशर देतंय. सध्या तर खूपच चाललेलं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला मुक्त स्वतंत्र राहायला कोणाला आवडणार नाही, आवडेल की नाही. तर अशा प्रकारे म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे. मला वाटतं एवढं पुरे आहे म्हणजे काय म्हणतात आपल्याला त्याच्याकडे नेण्यासाठी. तर ह्या सुत्ताचा सुरुवात आपण करणार आहोत. आणि ह्या सुत्ता म्हणजे पहिल्या संगतीमध्ये बनते काश्यपनी आनंदांना विचारलं की तुम्ही सतत म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत भगवान बुद्धांच्या संपर्कात होता, तर काय असा भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे तर तो आम्हाला सांगावा. आणि तो सांगून मग तो आपल्या ह्या सुत्तपिटकामध्ये संकलन केलेलं आहे. आणि मग ते जेव्हा सांगत असताना सुत्तपिटकामध्ये किंवा सुत्ताची सुरुवात नेहमी अशीच होते. कशी? मी असे ऐकले आहे. कोण म्हणतंय? आनंद. ठीक आहे. तर मी असे ऐकले आहे की एकदा भगवान बुद्ध कौशल प्रदेशात चारिका भ्रमण करत विशाल म्हणजे खूप भिक्षू संघाबरोबर, म्हणजे असं जवळजवळ 1200 भिक्षू होते त्यांच्याबरोबर. हे सुत्ताचं जेव्हा संकलन किंवा सुत्ताचं याचा उपदेश जेव्हा भगवंतांनी दिला त्यावेळेस एवढा म्हणजे सगळ्यात मोठा विशाल असा भिक्षू संघ त्यांच्याबरोबर होता. आणि ते चारिका करत केशपुत्त हे एक गावाचं नाव आहे आणि म्हणून त्याला सुरुवातीला केशपुत्य सुत्त पण म्हटलेलं आहे. तर त्या गावामध्ये भगवान बुद्ध येतात आणि त्या गावात त्या वस्तीत भगवान बुद्ध आलेले आहेत ही वार्ता त्या केशपुत्त गावामध्ये राहणाऱ्या लोकांना कालाम म्हटलेलं आहे. कोणाला म्हटलंय कालाम? गावकरींना, तिथल्या राहणाऱ्या लोकांना ही वार्ता कालामांना पोचते की आपल्या गावामध्ये
भगवान बुद्ध आलेले आहेत. आणि हे भगवान बुद्ध जे आहेत त्यांची कीर्ती बघा किती आहे. कालामांनी सांगितलेलं आहे. असे आनंद सांगतायत उपदेशामध्ये की कालामांना ही वार्ता कळाल्यानंतर की ते असं म्हणतात की शाक्य कुलातून प्रवज्जित झालेले भगवान बुद्ध सिद्धार्थ हे शाक्य कुलामधून होते. आणि हे असे शाक्य पुत्र श्रमण गौतम केस पुत्रात आलेले आहेत. त्यांची कीर्ती इतकी आहे की ते अक्षरशः म्हणजे खूप पूजनीय आहेत. ते सम्यक संबुद्ध आहेत. आचरणाने परिपूर्ण असे महान व्यक्ती आहेत. परिपूर्ण असे युक्त आहेत. एवढंच नाही ते सर्व देव आणि मनुष्यांमधून सर्वश्रेष्ठ आहेत. आता देव आणि मनुष्य हे तुम्ही भवचक्र जेव्हा अभ्यास केलेला असेल त्यामध्ये तो तुम्ही शिकला असाल. मी तिथे जाणार नाही आहे. आज मला वेळ कमी, म्हणजे एका दिवसामध्ये मला हे कालामसूत्र बसवायचं आहे. त्यामुळे काही गोष्टी मी ज्या सांगतील त्या तुम्ही आहे ना, जर काही गोष्टी मी नाही सांगितल्या त्या तुम्ही अभ्यासलेल्या आहेत आणि अभ्यासायच्या, बरोबर. हां, कारण सगळंच घेणं कठीण होईल. कारण हे कालामसूत्राचा अभ्यास घेणं खरं शिबिरामध्ये घेतलं जातं आणि जवळजवळ 5 ते 7 दिवसामध्ये हा अभ्यास घेतो आपण आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये. पण आता एका दिवसात तुम्हाला त्याची मी फक्त ओळख करून देणार आहे, त्याचा सार घेणार आहे. त्यामुळे काही गोष्टी ओलांडून पुढे जाणार आहे. तर देव आणि मनुष्यांचे शास्त्र. तर काय झालं की जेव्हा भगवान बुद्धांचं दर्शन झालं, त्यांचा तो प्रसन्न किंवा प्रकाशमय तेजस्वी चेहरा पाहिल्यानंतर, ते दर्शन झाल्यावर ती लोक, ते कालाम सुद्धा काय झाले, प्रभावित झाले, उत्तेजित झाले, प्रेरित झाले. आणि प्रेरित होऊन त्यांना असं वाटायला लागलं की आता मला काहीतरी ह्यांच्याशी बोलायचं आहे, आम्हाला काहीतरी भगवान बुद्धांना विचारायचं आहे. नाहीतर बघा बऱ्याचदा बघा आपण आहे ना काही गेलो म्हणजे त्या गोष्टीचा प्रभाव नाही पडला, काय नाही झालं तर काहीच बोलत नाही, गप्पच बसतो. ठीक आहे, चाललंय त्यांचं, चालू द्या, हो ना. पण जेव्हा आपण एकरूप होऊन शरीर आणि मनाने स्थिर मनाने जेव्हा एकरूप होऊन बोलतो तेव्हा आपलंही मन, भावना प्रेरित होतात आणि आपल्यालाही मग काहीतरी डोक्यात चालतं आणि मग आपणही विचारतो. तसंच कालामांनी भगवान बुद्धांना विचारलं, भन्ते, काही श्रमण आणि ब्राह्मण केसपुत्ता ह्या गावात येतात, ते आपल्याच मताचा गौरव करतात, ते स्वतःला श्रेष्ठ मानतात, आम्हीच सर्वश्रेष्ठ असा दावा करतात आणि दुसऱ्याच्या मताची निंदा करतात, खंडन करतात, अनादर करतात, तिरस्कार करतात, त्याला हीन लेखतात. त्यांची भावना निर्माण झाली. प्रश्न आला की जे कोणी आमच्याकडे श्रमण येतं ना ते असे करतात आणि तुम्ही आता आलेला आहात, तुमचं ते तेजोमय, तुमचं प्रकाशमय ते दर्शन घेतल्यानंतर त्यांची भावना बघा कशी प्रेरित झाली. अशी लोक आमच्याकडे येतात, एक आल्यावर हे असं बोलतात, पुन्हा दुसऱ्यांदा दुसरा 1-2-3 महिन्यानंतर पुन्हा श्रमण आणि ब्राह्मण येतात, ते सुद्धा आपली मतं मांडतात, आपल्या स्वतःच्या मत श्रेष्ठ आहे असं म्हणतात, दुसऱ्याच्या मताची निंदा करतात, अनादर करतात, तिरस्कार करतात, त्याला निंदनीय लेखतात. प्रश्न विचारला त्यांनी, काही कळालं? मग पुढे म्हणतात, भन्ते, असं झाल्यामुळे एक आला तो त्याचं बोलतो, दुसरा आला तो त्याचं सांगतो, पण आम्हाला शंका निर्माण होते, आम्हाला प्रश्न निर्माण होतो की ऐकायचं कोणाचं.
कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं मानायचं. अशा प्रकारे कालामांनी भगवान बुद्धांना प्रश्न विचारला. आपल्या ह्या रोजच्या जीवनात, आत्तापर्यंतच्या जीवनात आपल्याला पण प्रश्न निर्माण होतात का हो? होतात ना? आपण पण म्हणजे कालाम आहोत, बरोबर की नाही? हां, हे मुंबईकर कालाम, नवी मुंबई कालाम असं बोलूया आपण, बरोबर की नाही? म्हणजे एक प्रकारे आपण चाललोय रस्त्याने आता आणि दोन रस्ते फुटले, बरोबर की नाही? ह्या रस्त्याने जाऊ की ह्या रस्त्याने जाऊ, प्रश्न पडतो, शंका येते, मग कोणच्या ह्याने जायचं? त्याच प्रकारे जेव्हा आपल्याकडे कोणी आलं, एक काही उपदेश करतो आहे, तो त्याचंच खरं आहे तो मानतोय आणि दुसऱ्याचं खोटं आहे, दुसऱ्याला निंदक म्हणून बोलतो आहे पहिलावाला, आणि दुसरावाला पण तसाच करतो आहे. तर आपल्याला प्रश्नच पडणार की मी काय करू आता, मी कोणचा अभ्यास करू? किंवा काही वेळेस आता असं नाही आपल्या धम्मामध्ये होत म्हणा, कारण धम्म हे भगवान बुद्धांनीच सांगितलेलं आहे की कोणचा धम्मचारी आला आणि काय बोललात, आणि ह्या धम्मचारिणी आली आणि काय बोलली, तर प्रश्न पडतो. हा प्रश्न नाही येते, कारण धम्म काय आहे तो भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्याही धम्मचारी किंवा धम्मचारिणी सांगो, तो धम्मच आहे आणि तो सरळ सरळ आहे. पण काही गोष्ट अशी असतात की तुम्ही मलाच फॉलो करा, मीच सांगतो म्हणून ऐका, मग त्यावेळेस मग आपल्याला प्रश्न पडतो. मग तिथे ती गोष्ट, ती शंका निर्माण होते. मग त्यावेळेस काय करायचं? किंवा बाहेर आता बघा एज्युकेशनमध्ये पण आहे, किंवा दुसरं काय आहे, आत्ताचं काय वातावरण आहे बाहेर, राजकीय पक्ष काय म्हणतो. बस मी एवढाच शब्द बोलते, पुढे जाते, कारण मला त्याच्यात गेले तर मला पुढचा वेळ मिळणार नाही आहे. तर काय बोलतो, काय आहे, बरोबर की नाही? आणि त्यामध्ये मी एक उदाहरण देते. आत्ताचा एक नवीन पिक्चर आला आहे बघा, शाहरुख खानचा. कोणी बघितला आहे? येस. कसा वाटला तुम्हाला? बरोबर आहे की नाही? हे मत देताना पहिला विचार करा, असं त्या सार आहे त्या पिक्चराचा. एनिवे, तर असं आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. जसं कालामांनी भगवान बुद्धांना विचारलं की आम्हाला शंका निर्माण झालेली आहे, आम्ही अस्थिर झालो आहोत, काय करायचं? मग अशा प्रकारे कालामांनी भगवान बुद्धांना विचारल्यावर भगवान बुद्ध त्यांना उत्तर देतात किंवा त्यांना म्हणतात, कालामांनो, तुम्हाला शंका निर्माण झाली हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, पुन्हा चर्चा, पुन्हा चिंतन. बऱ्याचदा कोण काय बोलतं, काय करतं, त्याच्यावर आपल्याला शंकाचं सोडा, आपलं लक्ष पण नसतं, बरोबर की नाही? शंका तर नंतरची गोष्ट, पण लक्ष नसतं. पण इथं भगवान बुद्ध कालामांना म्हणतात की तुम्हाला शंका निर्माण झाली हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला शंका निर्माण झाली. इथं पुन्हा आपल्याला हा आदर्श किंवा हे आपल्याला प्रेरणा घेणारी आहे की योग्य वेळी योग्य शंका निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपण काय करतो, योग्य वेळ आलेली असेल तरी पण ती दवडतो. तर ह्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे? सतर्क, बरोबर की नाही? तर ही जी परिस्थिती शंका निर्माणची जी झालेली आहे तुम्हाला, ही खूप महत्त्वाची आहे. आणि कारण आपण जेव्हा आपल्याला ही परिस्थिती निर्माण होत असते की कोणाचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं नाही, आणि त्यामुळे जेव्हा आपण अस्थिर होतो आणि शंका निर्माण झाली तर ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे की नाही हो? शंका निर्माण होते का? आपल्याला होते ना?
निर्माण झाली पाहिजे आणि शंकेचं निरसन करता आलं पाहिजे. ही खूप सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की जे भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम शंका आली, खूप चांगली गोष्ट आहे. मग आता निरसन कसं करायचं ह्याचा उपदेश सर्वप्रथम भगवान बुद्धांनी कालामांना काय सांगितलेलं आहे, खूप काळजीपूर्वक त्यांनी पण ऐकलेलं आहे, आपण पण ऐकायचं आहे. सर्वात प्रथम ही गोष्ट करायची आहे की तुम्ही एखाद्याने किंवा तुम्ही एक गोष्ट ऐकली आहे किंवा ती पुष्कळ वेळा ऐकली आहे म्हणून विश्वास ठेवू नका. सर्वात प्रथम काय करायला सांगितलं? खूप वेळा ऐकली आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. आता ह्या ज्या गोष्टी भगवान बुद्धांनी ज्या सांगितलेल्या आहेत ना, ह्या प्रत्येक एका गोष्टीवर आहे ना एक दिवसाचं आपण शिबिर घेऊ शकतो, बरं का. पण आता तुम्हाला काय एक 2-2, 3-3 मिनिटामध्ये चिंतन करायचं आहे, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. तर खूप वेळा एखाद्याने तीच ती गोष्ट सांगितली म्हणून ऐकायची नाही. आपण ऐकतो का ते चिंतन करा. तुम्हाला चर्चेमध्ये बोलायचं आहे की काय, कशावर आपलं पुढचं जीवन किंवा आपलं जीवन आपण जगत आहोत, हे आपल्या आयुष्यभरामध्ये कसं आपण जीवन जगत असतो. ह्या गोष्टी, ह्या 10 गोष्टी भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलेल्या आहेत, करायच्या नाहीत त्या. तर पहिली गोष्ट काय करायची नाही आहे की पुष्कळ वेळा सांगितले, त्याला पालीमध्ये अनुसूचित असं ते नाव आहे. पुष्कळ वेळा तीच गोष्ट सांगितली. बऱ्याचदा बघा आता आपण घरामध्ये आई वडील वयस्कर आपली जी लोकं आहेत ती तीच गोष्ट सारखी सांगतात म्हणून आपण करतो, ऐकतो. पण ऐकतो की नाही आणि याच्या पुढे काय आहे ते नंतर आहे. ऐकतो का की ऐकत नाही त्याच्यावर बघायचं आहे. त्यानंतर पण इथं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की ती तुम्ही स्वीकारू नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, जर एखादी गोष्ट सतत सारखी सांगत गेलेले आहेत म्हणून. ठीक आहे. पुढे दुसरी गोष्ट भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट किंवा एखादा उपदेश पारंपरिक किंवा परंपरा आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता ह्या तर खूप मोठा चर्चेची गोष्ट आहे. बऱ्याच आम्ही महिला परंपरा आली आहे म्हणून ती चालवत आहोत. आता ह्या शब्दावर तुम्ही महिला चिंतन करा, बरोबर की नाही. इवन पुरुष पण, महिलाच नाही पुरुष पण, पुरुष प्रधान देश चालत आलेली आहे ही परंपरा म्हणून आम्ही चालवत आहोत. खूप अगदी काय म्हणतात स्ट्रॉंग, अगदी मनाने आणि स्ट्रॉंग अगदी नाही त्या शरीराची ती हे करून आम्ही बोलत असतो. तर स्त्री आणि पुरुषांना दोघांना सुद्धा ही लागू पडती आहे. तर परंपरा म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ही गोष्ट आहे, बरं. ह्याच्यामध्ये पण बरेच आपण उदाहरणं घेऊ शकतो, पण मी त्या उदाहरणात जाणार नाही आहे. पण थोडक्यामध्ये मी तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं की परंपरा म्हणजे काय. आईने काय केलेलं आहे, सासूबाई काय करते, मग लोक काय करतात, मग हे वडीलधारी म्हणजे ह्या आपलं मग काय म्हणतो कुलदैवत आहे, ही आमची परंपरा आहे म्हणून आम्हाला ते करणं गरजेचं आहे, विश्वास ठेवतो आम्ही, बरोबर. तर इथे भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही परंपरा आहे, पारंपरिक गोष्ट ती आहे म्हणून तुम्ही ती करायची, ह्यावर विश्वास ठेवू नका. सर्वात प्रथम हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे की केवळ एखादी गोष्ट अमुक प्रकारे सांगितली गेली आहे म्हणून तिचा स्वीकार करू नका किंवा विश्वास करू नका.
म्हणजे बऱ्याचदा बघा आपल्याला एखादी गोष्ट असेल ना तर ती यूट्यूबवर कशी सांगितली आहे, फेसबुकवर कशी सांगितलेली आहे, अजून प्रवचन देऊन कशी सांगितलेली आहे, नाटक करून कशी सांगितलेली आहे, म्हणजे एक अमुक एका प्रकारे तिला सांगितली गेलेली आहे आणि मला ती आवडली म्हणून मी ती स्वीकार करते आहे. अशा प्रकारे तुम्ही करू नका. म्हणजे अमुक एका प्रकारे तुम्हाला ती सांगितलेली आहे म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा स्वीकार करू नका. ठीक आहे, मी पुढे जाऊ. हां, चौथी गोष्ट सांगितलेली आहे की एखादी गोष्ट केवळ धम्मग्रंथात लिहिलेली आहे म्हणून स्वीकार करू नका किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि ही गोष्ट आपल्याला तर खूप त्याचं पालन केलं पाहिजे की कोणत्या एका ग्रंथात दिलेली आहे, ग्रंथात सांगितलेलं आहे म्हणून करायचं नाही आहे. आणि ह्याचं उदाहरण देत असताना मला खूप आनंद वाटेल की ते सांगण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ हा ग्रंथ लिहिलेला आहे, पुस्तक नाही म्हणणार मी, ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा अधम्म म्हणजे काय ह्यामध्ये दिलेलं आहे की जर धम्म प्रमादित आहे म्हणून तुम्ही त्यावर ते स्वीकारू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका. जर तुम्ही ते केलं तर ते अधम्म आहे. म्हणजे तुम्ही फक्त धम्म पुस्तकावर निर्भर राहू नका, धम्म ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तसं करू नका. आणि नुसतं त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही जर करत असाल तर अधम्म आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यामध्ये पण संदर्भ मिळतोय आपल्याला बाबासाहेबांचा. आणि तिथे बाबासाहेबांनी मग कलाम सुत्तांचं पूर्ण विवेचन स्पष्टीकरण दिलेलं आहे. 200 म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं पुस्तक जुनं असेल तर ते 213 ह्या पानावर आहे. कलाम सुत्त तिथे संदर्भ भगवान बुद्धांचा बाबासाहेबांनी दिलेला आहे. अधम्म केव्हा होतो जर आपण नुसतं धम्म पुस्तकांवर आधारित राहिलो किंवा त्यांनी तसं सांगितलंय म्हणून आम्ही तसं वागतो असं जर विश्वास ठेवला तर. ठीक आहे, पुढची 5वी गोष्ट आहे एखादी गोष्ट तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून स्वीकारू नका किंवा विश्वास ठेवू नका. आता ह्यालाच निगडीत दुसरी आहे ती मी बोलणार आहे कारण ती एकमेकांवरच अवलंबून आहे थोडीफार. की एखादी गोष्ट न्यायानुसार आहे म्हणून तुम्ही स्वीकारू नका किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बऱ्याचदा आपण काय म्हणतो, नाही त्याला तो न्याय मिळालेला आहे, ते न्यायानुसार बरोबर आहे म्हणून मग त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि मग आपण विश्वास ठेवतो. पण इथे भगवान बुद्ध म्हणतात की न्यायानुसार आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. आता न्याय म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं का काही तुमच्या? न्याय कुठे मिळतो? कोर्टात. आणि कोर्टामध्ये कशाची मूर्ती असते हो? हा, नाही ती बाजूला ठेवलेली असते ना, न्याय देवता म्हटलं जातं. आणि डोळ्यावर काय असते? पट्टी असते. आणि मग ते कशावर ते लोक न्याय देतात? बॅलन्स कशावर? समजा एखाद्याने एक गोष्ट केलेली आहे तर त्याचे पुरावे शोधतात. मग जरी ते खोटे असले तरी ते सत्य करतात, ते पुरावे आणतात त्याच्या विरुद्ध बोलण्यासाठी, कारण त्यांना तिथे न्याय मिळवायचा आहे. मग न्याय कशाच्या आधारावर मिळालेला आहे? पुराव्याच्या. मग ते पुरावे सत्य आहेत की असत्य आहेत? माहीत नाही ना, माहीत नाही आहे ते सत्य आहे की असत्य आहे. पण म्हणून तर ती काय आहे डोळ्यावर, तर त्या पुराव्यावर आधारित तो न्याय दिलेला आहे. मग सत्य आहे की असत्य आहे माहीत नाही आहे, आम्ही त्या खोलात गेलोच नाही, आम्हाला दाखवलं ही व्हिडिओ क्लिप, तिथे नाही का आता CCTV असतात किंवा काय असतात किंवा ऑडिओ असतो म्हणून ते, किंवा मग हे असतं, मग ह्याच्यावर आता भरपूर काय आता ॲमिनेशन होऊ शकतं, हे सगळं लिहिलं आहे आणि ते सही करू शकतात. हे पुरावे झाले, न्याय मिळाला, विश्वास ठेवण्यास पात्र आहे का? कालामांना सांगितलं भगवान बुद्धांनी की न्यायानुसार
ती गोष्ट सांगितली आहे म्हणून विश्वास ठेवू नका. का तर न्याय खरा आहे की खोटा आहे आपल्याला माहीत नाही. आणि मग त्याच्यानंतर मग आपण तर्क करतो. तर्क, अरे हां त्या व्यक्तीला अशामुळे अशी गोष्ट झालेली आहे, त्यामुळे ते तसं झालेलं आहे म्हणून तो त्यांना न्याय मिळालेला आहे आणि ते योग्य आहेत. तर्क, बऱ्याच तर्कांचे पण आपण उदाहरणं घेऊ शकतो, पण ह्याच्याशी निगडीत लावलेलं आहे की आपण तर्कामध्ये नुसतं तर्क करतो. मग ते तर्क खरा आहे का खोटा आहे का माहीत नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध कालामांना म्हणतात की एखादी गोष्ट तर्कानुसार आहे म्हणून स्वीकारू नका किंवा विश्वास ठेवू नका, आणि एखादी गोष्ट केवळ न्यायानुसार आहे म्हणून स्वीकारू नका किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे कालामांना म्हणतात एखाद्या गोष्टीचा आकार व पद्धती सुंदर आहे म्हणून स्वीकार करू नका. आता उदाहरणं घ्या, म्हणजे समजा धम्मच सांगते आहे, पण एखादी गोष्ट जर मी सांगित असेल समजा, आणि त्याला म्हणजे ना खूप खूप मोठं करून सांगते आहे, नाही का, आकार आणि मोठं दिसतं आहे, खूप सांगते, त्याचा आकार वाढवलेला आहे आणि त्यामुळे मग ती सुंदर दिसते आहे. मग आपण विश्वास ठेवायचा का नाही? हे कालामांना सांगितलंय आणि आपण पण कोण आहोत? त्यामुळे आपण सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. ती खूप सुंदर दिसतीये, तिचा आकार खूप छान आहे म्हणून आपण त्या गोष्टीला स्वीकारायचं नाही. पुढे जाऊ. 8वी गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपल्या मताशी अनुकूल आहे म्हणून स्वीकार करू नका किंवा विश्वास ठेवू नका. मताशी अनुकूल आहे, समजा तारणविता आहे मी आणि माझं मत आहे एखाद्या गोष्टीबद्दल, काही आहे चांगलं आहे, काय XYZ आहे एक मत, त्याच मतानुसार जिन रत्नांनी एखादी गोष्ट मला सांगितली तर माझं मन कसं लगेच जुळेल, कारण माझ्या मताशी निगडीत आहे, माझंही मत असं आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो हां माझं पण म्हणणं असंच होतं, आहे की नाही, आहे की नाही, मला जे आवडतं, बऱ्याचदा काय होतं हा कलर पण मला आवडतो, म्हणजे मला जो आवडतो तो कलर घातलाय म्हणून आपली फ्रेंडशिप होते. आलं लक्षात? म्हणजे मताशी अनुकूल आहे म्हणून आपण स्वीकारतो. पण इथे भगवान बुद्धांनी कालामांना काय सांगितलंय? आपल्या मताशी अनुकूल आहे किंवा मिळतं जुळतं आहे म्हणून तुम्ही स्वीकार करू नका किंवा विश्वास ठेवू नका त्याच्यावर. पुढे जाते. 9वं आहे एखादी गोष्ट केवळ सांगणाऱ्याचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे म्हणून विश्वास करू नका किंवा स्वीकार करू नका. आता इथे पण बघा, बऱ्याचदा काही गोष्टी एखाद्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता आपल्याला आकर्षक कोणत्या वाटतात बघा, फिल्म इंडस्ट्रीमधले लोक, बरोबर की नाही, किंवा एखादं चांगले दिसते आहे, चांगला दिसतो आहे, ते आपल्याला आकर्षक करतं. आता इथं येऊन जर समजा आताची कोण आहे, आलिया भट खूप सुंदर दिसते नाही का, तिने येऊन जर काय सांगितलं तर आपलं लगेच अनुकरण होतं. आम्ही महिला बऱ्याच काही थोड्याफार आमची काय म्हणतात वेशभूषा केशभूषा थोडी आमची काय म्हणतात बदल झालेला आहे, आणि बदल झालाही पाहिजे, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि आधी आपले कशी वेशभूषा होती वगैरे, तर त्यामुळे त्या एक पॉझिटिव्हने आम्ही तो स्वीकारतो, ती गोष्ट चांगली आहे. पण म्हणजे पटकन जाते नाही का, लगेच आकर्षित होते आणि त्याच्या आहारी जातो, ती तर गोष्ट वेगळी, ती तर करायचीच नाही आहे आपल्याला, बरोबर की नाही, कारण जे आवश्यक आहे तेवढं करणं आहे. पण आकर्षक दिसते आहे म्हणून आपण लगेच त्याचं अनुकरण करतो. पण
इथे भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक आहे म्हणून स्वीकार करू नका. आणि शेवटची 10वी गोष्ट, तथागत भगवान गौतम बुद्ध कालामांना म्हणतात की जर केवळ सांगणारा एक श्रमण आहे, एक गुरु आहे, एक पूजनीय आहे म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. बघा, हे तर खूप मोठं चॅलेंजिंग आहे हो, आपल्याला वाटत नाही का? आपल्यासाठी तर पूजनीय आहेत काही लोक, हो की नाही, गुरु आहेत, आणि त्यांचं पण तुम्ही स्वीकार करू नका इथे सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला तुमच्या मनाच्या स्वतंत्रेशी संपर्कात यायचं आहे तर तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. असतं की नाही चॅलेंज? बऱ्याचदा असतं बाबा, मी पण गेलेली आहे त्याच्यातून, की एखाद्या आदरणीय व्यक्तीने जर आपल्याला काही सांगितलं पण प्रश्न पडतो, अरे हे का करायचं, मी हे असं कसं आहे, नाही, तिथे मग धडपकड होते आपली. पण त्याच्यावर जर आपण उठलो तर मग माझ्या मनाचा विकास होत आहे हे इथे आपण बघायचं, बरोबर की नाही? पण आणि इथे बघा, भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी सांगतो आहे म्हणून सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. तर काय म्हटलेलं आहे? ये ही पस्सिको, या, पहा आणि अत्तदीप भव. तुम्ही स्वतः अनुभवा आणि स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. भगवान बुद्धांनी पण सांगितलेलं आहे. त्याच गोष्टी बाबासाहेबांनी पण सांगितलेल्या आहेत. मी धर्मांतर करतोय म्हणून तुम्ही धर्मांतर करू नका. विचार करा तुम्ही आणि मग तुम्ही धर्मांतर करा. आणि ह्या गोष्टी मग त्यावेळेस आपले सर्व बाबासाहेबांचे जे अनुयायी होते, जे म्हणजे बाबासाहेबांना मानणारे होते, की काही वेळेस असं असतं, आपली ती भावनिकता असते की ज्या महान व्यक्तीने आपल्याला दुःखातून बाहेर काढलेलं आहे, आपल्या अडचणींवर मात करून आपल्याला तो मार्ग दाखवला आलेला आहे, अशा व्यक्तींना आपण पूजनीय म्हणणारच. आणि त्यांनी ते जे स्वीकारलेलं आहे ती आपण स्वीकारण्याची आपली तयारी करतो. आणि मग अशा बऱ्याच लोकांनी बाबासाहेबांनी जी गोष्ट केली धर्मांतर ती केलेली आहे. पण त्यांनीही काय जबरदस्ती केलेली नाही आहे, की जी भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलेलं की एका गुरुनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, तीच गोष्ट आपल्याला सुद्धा लागू पडते. का? तथागत भगवान बुद्धांनी हे 2500 वर्षापूर्वी, म्हणजे 2600 वर्ष झाली आता, तेव्हा कालामांना सांगितलेलं आहे. आता आवश्यकता आहे का हो आपल्याला? आहे? जास्त आहे. जास्त कालाम आहोत आपण, म्हणजे आपण कालाम आहोत, आहे की नाही? म्हणजे आपण शंकेने, प्रश्नाने, अनिश्चित, अस्थिर भरपूर कालाम आहोत आपण. म्हणून आता जास्त आवश्यकता आहे. आणि ह्यासाठी मग आपल्याला आपल्या स्वतःचं चिंतन करायचं आहे की नाही? आपल्याला आवश्यकता चिंतन करायचं आहे की मला किंवा माझं आत्तापर्यंतचं हे जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून किंवा कोणत्या गोष्टीला अनुसरून मी बनवलेलं आहे. सतत कोण सांगतंय म्हणून मी बनली आहे का? परंपरा आहे म्हणून मी बनली आहे का? धर्मपुस्तकात लिहिलेली आहेत म्हणून बनतंय का? अमुक एखाद्या पद्धतीने सांगितलं आहे म्हणून मी बनली आहे का? त्यानंतर तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून मी बनली आहे का? न्यायानुसार आहे म्हणून बनली आहे का? त्यानंतर
एक मला चांगलं व्यक्तिमत्व ते आकर्षक वाटतं आहे म्हणून मी आत्ता तयार झाली आहे, बनली आहे का, की मला गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून मी आत्तापर्यंत माझं आयुष्य जगत आलेली आहे का? तर माझं व्यक्तिमत्व मी आता सध्या कशाच्या आधारावर, कशावर विश्वास ठेवून, कशाचा स्वीकार करून बनलेली आहे हे चिंतन करायचं आहे. चॅलेंजिंग आहे का? चॅलेंज स्वीकाराल तरच मग आपण आपल्या आदर्शांचे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण खरे अनुयायी ठरवू. की माझी दिनचर्या कशी चाललेली आहे, कालामांना भगवान बुद्धांनी ह्या 10 गोष्टी तुम्ही स्वीकारू नका, विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं आहे. याच्या पुढे कोणी कालाम सुत्ताचं ऐकलेलं आहे का, अभ्यास केलेला आहे कोणी? हां, नाही. आज मी पहिल्यांदा ऐकलं आहे. मी आता 30, 35, 25, 40, 50, 60 वर्षापर्यंत आलेली आहे. माझं जीवन कसं बनवलेलं आहे, ठीक आहे. तर हा आपल्याला चिंतनासाठी प्रश्न आहे. त्यानंतर आपण गटचर्चा करणार आहोत ह्याच्यासाठी. आणि त्यामध्ये जे जे तुम्हाला वाटतं आहे, जे भावनिकता जे काही येईल ह्यावर पण तुम्ही चर्चा करा. पण आपल्याकडे वेळ आहे, आत्ता 12:30 झालेत, 1ला आपल्याला जेवणाला जायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा करण्याआधी चिंतन करायचं आहे. ऐकलं आपण आता, बरोबर की नाही? पण नुसतं ऐकलं तर आता जरा इथं जाऊ द्या ना, नाही तर इथं आणि इथून जाईल, नाही का? एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने निघून जाईल. तर तसं नाही व्हावं म्हणून थोडासा वेळ आपण ह्या गोष्टींवर चिंतन करायला देऊया. तर मी आजच्या शिबिरातला पहिल्या सत्रामधला पहिला भाग इथे थांबवत आहे. आणि आपण एक 10 मिनटं किंवा एक 7 मिनटं, म्हणजे परत चर्चेला पण वेळ मिळावा, एक 7 मिनटं आपण चिंतन करूया आणि त्यानंतर चर्चा करूया. तर मला जरा एक तुम्ही जिनरत्न काउंट करा की किती जण आहेत, मग तसे आपण गट करूया आणि गटामध्ये व्यक्ती कमी ठेवूया, म्हणजे जरा चर्चेला वेळ मिळेल. भले 5-6 जरी झाले गट तरी चालतील, पण एकमेकांचं प्रत्येकांचं बोलणं झालं पाहिजे, ठीक आहे. तर आपण चिंतनासाठी तयार होऊया. आपली बैठक सुरक्षित करूया. आपली बैठक सुरक्षित आहे याची खात्री करूया. अनुभवात घेण्यात गेलो आपण. तर गट करूया आणि आपण एक 20 मिनटं, म्हणजे आता 1ला 10 मिनटं आहेत, तर 1:10ला चालेल किंवा 15 मिनटं बस. 20 आहेत. हां, 3 म्हणजे किती येतील प्रत्येकी? 6 येतील. मग धम्मचारी तुम्ही त्या गटात राहणार आहात का? धम्मचारी नको त्या गटात, म्हणजे मित्रांनाच असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं बघा. हां, कारण धम्मचारी असले ना की मग मित्र अजून थोडेसे जरा
पुन्हा आपण त्या दहा ह्याच्यात जाऊ. एवढे अजून आपण काय म्हणतात प्रगतीच्या वाटचालीवर आहोत, पण तेवढं हे नाही. त्यामुळे चालेल मित्रांनो, तुम्ही हां का तुम्हाला हवा असेल रीडर तर देतो. हां पाहिजे आमचे काही पॉईंट्स असतील तर आम्ही तिथे क्लिअर करू शकतो. येस, हे पण चांगलं होईल, असं काही नाही आहे. म्हणजे जर त्यांना काही प्रश्न असेल किंवा काय असेल तर ते विचारतील, किंवा अजून काही स्पष्टीकरण हवं असेल, पण मग आपल्याला वेळ घ्यावा लागेल. मग 20 मिनटं ठीक आहे का? कारण आपण 12 किती पावणे हां हां नंतर ग्रुपमध्येच तुम्ही चर्चा करू शकता. जास्तीत जास्त 1:15 पर्यंत आपण घालवूया वेळ. 1:15ला मग आपण जेवणाला जाऊया. ठीक आहे मग, तर वंदन करूया. महिला जास्त आहेत, मग नाही पुरुष, हां पुरुष करता महिला पुरुषांबरोबर कम्फर्टेबल नाही चर्चा करायला. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो, नाही झेलू शकतात आम्हाला. म्हणजे पुरुषांना विचारा, हो तुम्ही असं म्हणतायत ते कम्फर्टेबल आहात का असं आम्हाला झेलण्यासाठी. इथं सध्या मेजॉरिटी आहे ना. नाही, आत्ता जी चर्चा आपल्याला करायची आहे तर महिलांचाच ग्रुप असू द्या, म्हणजे मोकळेपणाने जरा बोला. आणि जेव्हा आपलं नाही का जनरल असतं किंवा त्यावेळेस मग मिक्स असलेलं चांगलं असतं, म्हणजे तुम्ही जरा अजून सखोल एकमेकींसमोर बोला. ठीक आहे, तर मग पण तुम्हाला लीडर आता पुरुषच घ्यावं लागेल. एक धम्मचारी पण त्या जयप्रिया आहेत. हां हां मग चालेल, ठीक आहे. मग 20 आहेत ना, तर 20 आहेत तर मग 4-4चं 5 करूया का, म्हणजे लवकर होईल. हां 4-4 महिलांचं 5 करा, भले धम्मचारी असो नसो. हां हां पुरुष 6 आहेत ना मॅडम, तर यांचं एक ग्रुप होऊ शकतो. पुरुष 6च आहे, 1 2 3 4 5 6 हे एक होऊन जातं, आणि आपल्या 3 करू शकतो आपल्या. काय करा, पुरुषांचा एक ग्रुप करा किंवा 2 ग्रुप करा, आणि महिलांचे 3 ग्रुप करूया. ठीक आहे, चला अंक मोजताय का?